त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. ती आदिशक्ती मळाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेला आजचा हा नवरात्र उत्सव शक्तीला भक्तीची आणि भक्तीला शक्तीची साथ असल्याशिवाय यश जिंकता येत नाही हा सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम आहे. महाराजांच्या पाठीशी आई जगदंबा सातत्याने उभा होती. तिच्या आशीर्वादाच्या बळावरच महाराजांना प्रत्येक मोहिमेमध्ये यश मिळत गेलं. आपल्या पाठीशी ही आदिशक्ती उभा आहे. नवरात्र होणारा त्या आदिशक्तीचा हा जागर खरं तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादा महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक जरूर उभा राहतात, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभा राहत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणार, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीये. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशाच्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं कोणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती. महाराजांना आताच्या भाषेत म्हणता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्याकडे होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, चौथं गोपूर अपूर्ण आहे. महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं, बांधायलाच हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. आतापर्यंत कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांच्या घरी आले, चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी राजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा घ्यायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर त्या चौथं गोपूर आपण बांधलंय, त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम 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 आणि आश्चर्य वाटेल. आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणे महाराजांचं उभा राहिलेलं हे पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभा आहे आंध्र प्रदेशात. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाण आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारी तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई बघत होत्या. आमच्या दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणे जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून नाही, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं.
पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक खबकल्या, गर्दीशी आल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काय शिक्षा घ्यायची असेल तर ती मला द्या. पण या सगळ्या प्रकारात माझ्या या ताण्या बाळाचा काही दोष नाही. त्याला दोषीच नको. आपल्या मांडीवरच्या त्या ताण्या बाळाकडे बघा तर महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारा छान. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या ताण्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो. दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमची बहीण म्हणून आमच्याकडून जोडी बांगडीसाठी त्याला नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूधभातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेल. कैसा राजा, शिक्षा राहिली बाजूला करणं, माझं राज्य ताब्यात घेणं बाजूला राहिलं. हा राजा मला आपली बहीण मानतो, जोडी बांगडीसाठी मला नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्या दूधभाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी. म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. माझे महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेला तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभा राहिलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये. आपल्या प्रत्येक प्रसंगातून उद्याच्या पिढ्यांना एक मूल्य दिलं. महाराज सांगतात, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवरातील देवता, तिच्या पदराला हात घालणाऱ्याची कदर कशी. महाराजांचं राज्य हे स्त्रियांचं रक्षणाचं नव्हे तर सन्मान करणारं राज्य होतं. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. शाहिस्ता खानाची बोटं छाटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालाचा गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची एक बेगम धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. हुजूर, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल बेफिक्र रहा. शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगताय? कट्टर वैरी शाहिस्ता खान. हे राजांचं चरित्र, हेच या राष्ट्राचं चारित्र्य झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना महाराजांचे हे विलक्षण गुण या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हृदयात रुजायलाच हवेत आणि ते आचरणात यायलाच हवेत. नाहीतर बघा, महाराजांनी शून्यात राज्य उभा केलं. काय होतं महाराजांकडं? सैन्य होतं, संपत्ती होती, सामर्थ्य होतं, काही नाही. तरी महाराजांनी राज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यात राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर घेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात घेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पट्ट्याने मारतात आणि लढकी नेमकं लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पडून तरी जा. पडू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही. जो बाजूने अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंच,
डोक्यातला मेंदू केवढा असता तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आडीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणबार मुंगी ध्येय गाठते ना, मग आपल्याला अडचण ती काय आहे. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, तोरणा घेतला. 46ला महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता राजगड, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजे. होते कुठे महाराजांकडं. मग महाराज असं म्हटले का की घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजे, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. थांबले महाराज, नाही, पुढं घेऊन तर टाकू. घेतला राजगड आणि तोरण्याचं बांधकाम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 6 खंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा. पोचतो कोण? जो सुरुवात करतो तो पोचेल, जो जागेवर हलणार नाही तो पोचेल कसं. मी परवा रात्री एका रस्त्यानं चाललो होतो, रस्त्याच्या कडेला डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. त्याला विचारलं का थांबलाय, म्हटलं नाही डोंगरावर जायचं. म्हटलं जा ना. मग नाही अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला, म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी तिथूनच निघालो होतो. हा सद्ग्रस्त तिथंच पायथ्याला उभा. मी म्हणलं अरे वा जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही गेलोच नाही. म्हटलं का, अंधार आहे ना. अरे तुला रात्री कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलांबरोबर येत जाईल. सुरुवात करणं महत्वाचं. महाराजांनी आम्हाला तेच यशाचं सूत्र दिलं, सुरुवात करा. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढले. मोगलांची फौज लाखोच आणि महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हटले का त्यांचे लाख आपले 20,000, मग कसं होणार, त्यापेक्षा राहू द्या, बघू लाखभर फौज गोळा करू आणि मग विचार. नाही ना, 20 सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. 1670ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांनी सांगितलं पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेतले आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे. खणा खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली. दगडी हिंट सापडली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी मदतीला उभा असते. सगळी सृष्टी. सैन्य आहे महाराजांकडं नाही का. महाराज असं म्हटले त्यावेळी नाही दिल्या कुणी तलवारी तर लढील म्हणतो, आणल्याच कुणी तोफा तर उडवील म्हणतो, कवायती फौजा तर कुणी पाठवल्या तर लढील म्हणतो. नाही ना. या या मावळामध्ये जे काही उपलब्ध होतं त्याचा वापर महाराजांनी केला. या परिसरातली 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे आणि दूरवर एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचं. त्याला सांगितलेलं असायचं कुणी अनोळखी माणूस येताना दिसला तरी नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला हात काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यावेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरगं टेहळणी करत बसलं होतं. त्यावेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरगं येताना. त्याचा खुनेचं पोर थरारलं. नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबे हुब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून.
शिवबा राजांना कळवायची. कुणी अनोळखी येत आहे सावध राहा. शिवबा राजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवार संचर लपून ठेवा, विटी दंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या. विटी दंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्पतीशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीची. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजाला भेटायचं होतं. का र? बोलू की राजाला? मग सांगतो. खुनेचं पोर म्हणलं, तो थांबतच, मी राजासनी सांगावं घेऊन येतो. खुनेचं पोर आत गेलं. राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजा म्हणले, जे पाठवून बहिर्जी आत आला. राजापुढे उभा राहिला. राजाने विचार, काय काम काढलं सर? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं माणूस कामाचा. असं असं चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. कारण नाही, बापाला सांगावा दिला असता. राज बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजा म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला. 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजा म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा, मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? ऐकत गवसून जा. राजाने माणसं गोळा केली. ती अशी दऱ्याखोऱ्यातली, गिरकंदरातली, अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा, रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते, आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आधार नाना वनातली पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची केली. साधी साधी शेतकऱ्यांची पोरं चिरंतन अमरत्वाला नेऊन ठेवली. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी. कुणी घ्यावं, तानाजी, बाजी, यसाजी, कोंडाजी, करतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. काय विलक्षण कर्तृत्व आहे. प्रत्येकात सगळे गुण कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतोच असतो. तो शोधावा, त्याचे संवर्धन करावं आणि त्याचा स्वराज्यासाठी उपयोग करावा, हे महाराजांचं सूत्र आहे. आमच्याकडे नाही का हो ताकद? आमचे बापजादे जर महाराजांच्या खांद्याला खांद्या करून स्वराज्य उभा करत असतील तर आम्ही करू शकतो ना. पण अडचण आमची काय झाली, आपल्यात काहीतरी अलौकिक आहे हेच आपल्याला माहिती नाही. अध्यात्म या शब्दाचा अर्थच मुळात स्वतःच ज्ञान, आत्म्याचं ज्ञान असं आहे. स्वतःची ओळख करून घेणं म्हणजे अध्यात्म. आम्ही करून घेतली का? आम्ही रस्त्यानं चालताना सहज एखाद्याला म्हणतो, मी तुला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे. तुझं काय, तुझी क्षमता काय, तुझं कौशल्य काय, तुझं सामर्थ्य काय माहितीये आहे हो. परवा मी एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? ते 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसलो. आणि 100 मीटर पळशील का? मग त्याने मला हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मी त्याला म्हणलं, तू काय खेळ खेळतोस का नाही? म्हणला, सगळे खेळ खेळतो. क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हणलं, एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावर असतोस का काय? तो म्हणला, मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. मग बरोबर आहे, त्याला 100 मीटर काढणारच नाही. मग मी त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं. पडशील काय? म्हणला, करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? 100 मीटर नाही, करतो ना प्रयत्न. म्हणलं, बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? ते 5 मिनिटं परत अंतरच बघत बसलं. अरे म्हणलं, सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील 100 मीटरला. अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. म्हणजे हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू
15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं, माझं मला माहिती आहे ना. मला सुचायचं धन झालं. तेवढ्या त्याचा मित्र धावत आला. पळ कुत्रा पिसाळलंय एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हणलं तुला का हुसेन बोलतो रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही. संकट तुमच्यात क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाही. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाही. अडथळे तुमच्यातलं सामर्थ्य बाहेर काढतात. संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. 350 वर्षापूर्वी महाराजांच्या वाट्याला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंत राहतील. आम्ही आमची दुःख अडचणी कारण सांगतो. 50 वर्षाचा आयुष्य आहे महाराजांचं, पण आलेला प्रत्येक क्षण मृत्यूचा आहे. प्रत्येक क्षण. स्वराज्याला सुरुवात झाली आणि 7,500ची फौजून फतेह खान आला, मृत्यूचा. 40,000चा अफजल खान आला, मृत्यूचा. 1.25 लाखाची फौजून शाहिस्ता खान आला, मृत्यूचा आहे. 3.5 लाखाची फौजून मिर्झा राजा जयसिंग आला, मृत्यूच. महाराज आग्र्याला कैद्यात अडकले, औरंगजेब मारणारच होता, मृत्यूच. पण प्रत्येक मृत्यूच्या प्रसंगावर मृत्यूलाही भयचकित करेल असं शौर्य गाजून महाराज त्यातून बाहेर तर निसटलेच, पण पुन्हा तेजानं तेजस्वीपणे त्यांनी स्वराज्य उभारलं. तुमच्या क्षमता, तुमचं सामर्थ्य संकटातूनच घडतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. आमच्या पोरांना आम्ही त्या मुशीतनं घडवायला, तेव्हा इतिहास घडवणारी माणसं इथं तयार होती. महाराजांनी राज्य उभा केलं, पण महाराजांना माहिती आहे महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराजांकडे दृष्टी नव्हे, दूरदृष्टी होती. म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा हारमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला महाराजांचाच उल्लेख करावा लागतो. कोण म्हणतो मराठी माणसाला उद्योग येत नाही, मराठी माणूस व्यापारात माग? तत्कालीन काळात आरमार उभा केलं म्हणजे जहाज लागणार, तोफा लागणार, दारुगोळा लागणार. जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, दारुगोळा पोर्तुगीजांकडनं, तोफा डचांकडनं. महाराज घेतही होते, ते देतही होते. पण एके दिवशी महाराजांच्या लक्षात आलं इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची खोदी काढली आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळामध्ये तोफा उतायचा सगळ्यात मोठा कारखाना काढला. स्वराज्यासाठी जे गरजेचं ते स्वराज्यातच निर्माण होऊ लागलं. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले 2 अलौकिक गुण आहेत. महाराजांनी इथंच कारखान्यांची निर्मिती केली. मराठी माणूस उद्योग करू शकतो हे महाराजांनी 350 वर्षापूर्वी सिद्धही केले. महाराजांनी नुसत्या नेव्हीची निर्मिती केली नाही, मर्चंट नेव्हीची सुद्धा निर्मिती केली. त्या काळात महाराजांनी 5 ते 6 आंतरराष्ट्रीय बंदरं उभारलेली, जिथून मराठी माणसं युरोप, इराण, तुर्कस्तान आणि मस्कत पर्यंत मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात होते. मराठी माणूस व्यापारात मागं नव्हता. उद्योग आणि व्यापार याच्या बळावरच महाराजांनी स्वराज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली. हे स्वराज्याचं सगळ्यात आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे.
आज नितीश महाराष्ट्राच्या माथ्यावर 450 किल्ले आहेत, पैकी 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधणं होत नाही आपल्याला. 110 किल्ले बांधले महाराजांनी. 110. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण काहीपेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरव आणि मुलांनी साडी, माळी, धनगर, कोळी, आत्री, भंडारी सारी पोटाला लागली पाहिजे. स्वराज्याचं वचन काय? सर्वांस पोटास लावणे आहे. हे रयतेचं राज्य, रयतेसाठीच. काय सूत्र आहे महाराजांचं? एक काळ होता, आम्हाला जर आमच्यात समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना आणावा लागायचा. महाराजांनी असा बदल केला, आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं झालं तर महाराजांचा परवाना लागायचा. अबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. त्याला महाराजांचा परवाना हवा होता. आता त्या अबे करेनं परवाना घ्यावा जावं ना, पण या लोकांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. विलक्षण गुण आहे. म्हणजे आपल्याला आपल्याबद्दल जेवढं माहिती नाही तेवढं आपल्याबद्दल परकीयांना माहिती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या देशात पहिले इंग्रज किती आले? 169. 169 ओनली. फक्त 169 इंग्रज या पहिल्यांदा देशात आले. इथं आल्यावर त्यांनी काय केलं? भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. मग त्यांनी आणखी 1000 इंग्रज बोलावले, मग 10,000 इंग्रज बोलावले. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाची लोकसंख्या होती 29 कोटी आणि इंग्रज किती होते देशात? फक्त 1 लाख. 1 लाख इंग्रजांनी 29 कोटी जनतेवर 150 वर्ष राज्य केलं. कारण अभ्यास. त्यांनी केलेला आपला अभ्यास. हा अबेकरे महाराजांच्या चौच्या कार्यालयात पोहोचला आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला. म्हणजे यांच्याकडे विलक्षण जिज्ञासाच आहे. हल्ली काय झालंय रोहिदासजी, आमच्या पोरांकडे जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही. म्हणजे इथं जर कोणी शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्ली आमची पोरं प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारण असतात. 1 सगळं येतंय आणि 2 काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला. नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा ना, आपल्यातला एखादा बसला असता आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले काय. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यांना विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला खा, हलके व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा नावाचा गुण नाही आमच्या. कारण जिज्ञासा तुम्हाला प्रश्न विचारायला प्रवृत्त करते, प्रश्न तुम्हाला उत्तर देतात, उत्तर तुम्हाला माहिती देतात आणि माहिती तुम्हाला ज्ञान देतात आणि ज्ञानाच्या बळावर जग जिंकता येतं. ही सगळ्यात महत्वाची वस्तू आहे. जग जिंकायचं ना ज्ञानच मिळवायला. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलंय. बघा ना, महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, इंग्रजांच्या वखारीवर छापा टाकला. आता वखारी शोधावं काय? सोनारानं संपत्ती. पण महाराजांची जिज्ञासून जर फिरत राहिली, इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, काहीतरी वेगळं असणार. आणि इंग्रजांच्या वखारीतल्या एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, आणलं सोबत. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी परत इंग्रजांनाच पत्र पाठवलं, ते परवा आम्ही छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला हे यंत्र कशाचं, आणि महाराजांच्या लक्षात आलं हे छपाई करायचं यंत्र, उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र पाठवलं, हे छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का?
नाही पाठवला इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र रायगडावर नेलं. रायगडावर त्यावेळी त्याला लिहिता मंडप म्हटलं जायचं. यंत्र सुरू नाही झालं. शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं. त्याला सांगितलंय छपाई यंत्र सुरू करा, छपाई कला सुरू करा. आणि महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनी सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. जिज्ञासा तुम्हाला नवे शोध लावायला प्रवृत्त करते. जिज्ञासा या सृष्टीला समृद्ध करत जाते. महाराजांकडे तो विलक्षण गुण आहे. या अधिकाऱ्याला चौलच्या कार्यालयात आल्यावर महाराजांच्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला. तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच आमच्या राजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे महाराजांच्या यशाचं कारण काय? अभ्यास. आमच्या अपयशाचं कारण काय? बिना अभ्यास. आमच्या गावातली 4 पोरं होती. म्हणजे आता नोकऱ्या तर काय मिळेना, काहीतरी उद्योगच केला पाहिजे. मग कुठला उद्योग करायचा याच्यावर त्यांचा खल चालू झाला. बरंच संशोधन झाल्यावर चौघांच्या असं लक्षात आलं, आपलं गाव जरा आत आहे, एसटी स्टँड बाहेर आहे. माणसं एसटीतनं उतरली की 2 किलोमीटर चालून मग गावात पोचतात. माणसं दमत्यात. जर रिक्षा घेतली व्यवसाय जोरातच चालेल. मग चौघांनी लगेच पैसे काढले. चौकात मिळून एक रिक्षा घेतली. नवी कोरी रिक्षा लगेच एसटी स्टँडवर लावली. रिक्षा स्टँडवर लावली आणि ह्या चौकातले 3 रिक्षात मागं बसले आणि चौथा पुढं बसला. तोपर्यंत एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षा बघून हरकले, धावत धावत रिक्षा जवळ आले. वाकून बघितलं, फुल आहे. चलो फायदा. 6 महिने झालं यांचा धंदाच होईना. 6 महिन्यांनी परत सगळे एकत्र बसले. म्हटलं ह्या व्यवसायात काय राम नाही, दुसरा कुठला तरी करू. मग कुठला व्यवसाय करायचा? परत त्यांचं चिंतन चालू झालं. बराच विचार केल्यानंतर यांच्या लक्षात आलं, गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर गावात पंक्चर काढायचं दुकान नाही. पंक्चर काढायचं दुकान टाकलं. परत चौघांनी पैसे काढले, गावात पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तर ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? त्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कधी करताय, कसं करताय या प्रश्नाची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. हा अभ्यास तुम्हाला यश देतो, हे सगळ्यात महत्वाचं. आमच्या पोरांना सांगा, ध्येय आताच ठरवा. वयाच्या 12व्या वर्षी महाराजांचं ध्येय ठरलंय काय करायचं. 12व्या वर्षी आमच्या पोरांची ध्येय कधी ठरतात? मी एखाद्याला विचारतो, बरं काय चाललं? नाही चाललंय ना. बरं पण काय? नाही बघू ना. आपण बाकीचं कसं काय? ना बघू, झालं पास तर. हो पण पुढचं नाही बघू. नाही झालं तर पप्पा म्हणले माझ्या जागेवर चिटकवतो. आमची टार्गेटच इतकी मोठी आहे. महाराज का मोठे झाले? 12 वर्षाचे होते, फक्त 12 वर्षाचे. शहाजी राजांनी मासाहेब जिजाऊनी ठरवलं, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरातच राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील. आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. 12 वर्षाचा पुत्र निघाला. आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला जातेवेळी शहाजीराजांनी काय दिलं? बघा ना, आमचा मुलगा जर कुठं निघाला तर जाताना आम्ही काय त्याला देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. त्याच्याहून अधिक काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, कुठनं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित.
मागणं कोणी धडकलं तरी तू सुरक्षित बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबालाचं निघाले. एका पित्यानं जातेवेळी काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजाने संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रे? प्रतिपच्च चंद्र लेखे वर्तिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. शहाजीराजाने असं नाही म्हटलं, नाही तुम्हाला जमेल का? तुम्ही कराल का? तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. 12व्या वर्षी स्वप्न दिले हो शहाजीराजाने, राज्य उभा करणारच. ते स्वप्न घेऊन महाराज आले. 6 जून 1674 आपल्या पित्यानं दिलेलं स्वप्न महाराजांनी रायगडाच्या माथ्यावर पूर्ण करून दाखवलं. स्वराज्य हे शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं, जे शिवराय नावाच्या पुत्रांनी पूर्ण केलं. आपल्या माता पित्याचं स्वप्न पुत्रानं पूर्ण करणं हे आमच्या उद्याच्या पिढीचं ध्येय असायला हवं. महाराजांनी ते करून दाखवलं. ॲबे करे नावाचा तो फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौच्या कारल्यातल्या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारतोय, तुमचे महाराज हे जे सगळं करताय, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी म्हणतो, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय. काय ध्येय? अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य. किती प्रचंड मोठं ध्येय आहे महाराजांचं. अवघा हिंदुस्थान च्या माथ्यावर भगवा फडकवायचा. आमची ध्येय काय आहे? आमच्या पोरांना ध्येय द्या, जितक्या लवकर देता येईल तितक्या लवकर ध्येय द्या आणि त्याला विश्वास द्या. तू करशील, करणाराच. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे, सगळ्यात मोठं. महाराजांचं हेच ध्येय पुढच्या पिढीनं नेलं पुढं. छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र आणि तामिळनाड या 9 राज्यांवर स्वराज्याचा भगवा फडकावला. विस्तार सुरू झाला आणि पुढच्या काळात छत्रपती शाहू महाराजांच्या मराठी अटके पार गेले, पण पेशावर पर्यंत. पेशावर पाकिस्तानमध्ये आहे. अर्ध्या पाकिस्तानवर मराठ्यांचा भगवा फडकत होता त्यावेळी. अर्ध्या पाकिस्तानवर. काय शौर्य असेल आमचं, हे आमच्या बापदाद्यांनी केलंय. आमच्या खामण्यांमध्ये सुद्धा तेच शौर्य आहे. हनुमंतांना जशी त्यांच्या शक्तीची जाणीव करून द्यावी लागायची आणि मग त्यांच्यातलं बळ जागृत व्हायचं, तशी आमच्या पिढीची अवस्था झाली. सांगावं लागतं, तू करू शकतोस, तुझ्यात काय हे, मग 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 इतिहास. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं.
साधी गोष्ट. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतरा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतरा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. स्वराज्य उभारा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात नांदोला आणि विजापूरच्या दरबारात कल्लोळ माजला. भर दरबारात बडेगम साहेब खड़ा कौन जाएगा आणि उभा रहेगा. खान खान काजी अफजल खान हम जाएंगे. उन शिवाजी राजन को जिंदा या मुर्दा आग के सामने पेश करेंगे. आणि 40,000ची फौज घेऊन अफजल खान निघाल. महाराजांना हैराणकरवी बातमी मिळाली. विजापुरातून खान निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला. महाराजांनी आपल्या हस्तकांकरवी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला. हत्ती मेला हे खरं. हत्ती कसा मेला हे मात्र खानाला कळालं नाही. तत्कालीन काळात स्वारीवर जाणाऱ्या सरदाराचा हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपशकुन. अफजल खानाचा हत्ती मेला तसं त्याच्या सैन्याचं सगळं अवसानच गळालं. हत्ती मेला संपलं. तर काय परत काही येत नाही. अहो सैनिकांचं काय. स्वतः अफजल खानाचं अवसान गेलं. विजापुरातून बाहेर पडतानाच त्यांनी स्वतःच्या 63 बायकांचे मुर्दे पाडले आणि मग तो पुढे निघाला. त्याला माहिती आहे जिवंत परत आलोच नाही तर आपल्या पश्चात आपल्या बायकांचं काय. जातानाच मारून टाकले. कधी विजापूरला गेला तर बाहेरच तिथं त्याच्या 63 बायकांची थडगी आहेत. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाही. आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाही. अफजल खानाला रणात पराभूत करायचंय ना मग आधी मनात केला पाहिजे. महाराजांनी केलं. खान निघाला. गावाच्या गावा उद्ध्वस्त करत निघाला. तुळजापूरच्या आई भवानीला तरी हात घातला. पंढरपूरच्या विठोबा याचं कारण हेच की महाराज संतापून उघड्या मैदानात यावेत. उघड्या मैदानात लढावेत. पण महाराजांना माहिती आहे खानाशी उघड्या मैदानात लढणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारणं. राजे तयार नाहीत. आपण खानाच्या नाही. खान आपल्या जाळ्यात अडकला पाहिजे. महाराजांचं नियोजन तसं चाललंय. खान पुढं निघाला. महाराज यायला तयार नाही. अजिबातच नाही. पण त्याच वेळी महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई राणी साहेबांचं निधन झालं. राजगडावर महाराज शोकात होते. आणि त्याच वेळी बातमी मिळाली अफजल खान नावाचं सैतानी वादळ स्वराज्यावर धडका मारण्याच्या बेतात. महाराजांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं. महाराज राजगडावर निघाले. थेट आले ते प्रतापगडावर. महाराजांनी प्रतापगडच का निवडावा. शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून नाही. बिकट भयान किरण दऱ्याखोऱ्यांचा भयान कडेकापर्यांचा दिवसा धड्या सुरे जिथा जमिनीवर पोचत नाही. माणसाची बात सोडा पाकराई जिथा फिरकत नाही. असा निमिड प्रतापगड. खानाला कळालं. राजाने प्रतापगड जवळ केला आणि चौताळला खान. मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने. पण पर्याय नव्हता. अखेर खान आला. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं. 40,000ची फौज. महाराजांना बातमी मिळाली. महाराजांनी आपल्या सवंगड्यांना गोळा केला. खान 40,000 फौजांशी वाईच्या पसरणीच्या घाटात. आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली. हळूहळू सैन्य गोळा झाला. महाराजांनी तानाजींना विचारलं तान्हा तुझे किती. आणि तानाजी म्हणाले जी 7,500. 7,500. अरे खान 40,000 फौजांशी आहे. तानाजी म्हणले राज आमची एवढीच होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्या. रानावनातली डोंगरातली सुद्धा गुरामागची पण धरून आणल्या. आपली एवढीच. आपली ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाही. आता महाराजांनी काय म्हणावं. खानाचे 40,000 तानाजीचे 7,500. काय म्हटले महाराज त्यांचे 40 आपले 7,500. डिपॉझिट पण राहणार नाही. कशाला अर्ज भरा. माघार घेतली महाराजांनी. शरण गेले महाराज. का खानाच्या हाती सापडून मरण्यापेक्षा आपणच आत्महत्या केलेली बरी असा निराशाचा विचार केला महाराजांनी. नाही
महाराजांनी पर्याय निर्माण केला. आपले 7.5 खानाचे 40,000 आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक आहे मग खानाचे कमी करा. पर्याय काय काढला महाराजांनी? आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक मग खानाचे कमी करा. मराठ्यांनी काय करामत केली. प्रतापगडाच्या पायथ्याला माचीवर ज्यावेळी महाराजांची खानाबरोबर भेट झाली, खानासोबत किती लोक होते? श्यामेण्यात फक्त 4. घेऊन किती आला होता? 40,000. आपले वाढवता येत नाहीत ना, त्याचे कमी करा. 40चे 4 केले. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. राजा समोर 2 कैदी आले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्या त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हटला ऐकली ना. अरे मग फाशी झाली, आपल्याला मानणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हटला, ते फाशी बिशीचा सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. त्या फाशीचं काही नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या कायद्याला काय कळेच ना. तो मला उडणारा घोडा कधी उडतो का ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांचीही चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हटला? उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशी दिली मला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजालाच प्रश्न पडला, असं कसं मारणारच आहे. पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा मला, चल ठीक आहे, दिलं तुला 1 वर्ष दिलं. त्या कैद्याला 1 वर्ष मिळालं. मग ते पहिला कैदी, त्याला परत काही कळना. परत त्याने विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतोय का? मग राजाला खोटं का सांगितलं? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब राजानं मला दिलेल्या या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर मी मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचं आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. आणि काही घडेल ना वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी माघार कशाला घेऊ? मी परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. महाराजांनी यशाचं सूत्र सांगितलं. परमेश्वर आपल्यासाठी 1 दार बंद करतो, त्यावेळी तो इतर 10 दार उघडी करून ठेवत असतो. सापडतात कुणाला? शोधतात त्यांना. आमच्या पोरांना सांगा, ठरलेल्या ध्येयाकडे झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. पण जा. जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यशच तर स्वागताला उभा असतं. परवा एकानं 5 किलोमीटरची शर्यत जिंकली. मी त्याला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य? तो म्हटला, मी थांबलो नाही. यशाचं किती सुंदर वर्णन केलं. जिंकलास का? मी थांबलो नाही. एकदा ध्येय ठरलं ना की फक्त थांबायचं नाही, बस. महाराजांचं ते वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. खानबाईच्या पसरणीच्या घाटात महाराज प्रतापगडावर महाराजांनी आपले वकील गोपीनाथ पंत वकील यांना खानाच्या वकिलाशी चर्चा करायला सांगितलं. चर्चा चालूच आहे. खान सतत पत्र पाठवतोय, भेटीच या. आणि महाराज उत्तर देत आहेत, आम्ही तो आपल्या मुलाखाली, आम्ही आपलेच, राज्यही आपलंच.
पण आम्हाला तुमच्याकडं येण्याची भीती वाटते. त्यापेक्षा आपणच गडावर या, आमचे सगळे अपराध पोटात घ्या आणि आम्हाला घेऊन विजापूरला जा. गोपीनाथ पंतांनी खणाला सांगितलं, महाराज आपणास भीतायत. तेवढं ऐकल्यावर खणाची छातीच फुगली. अरे आपण तर इतके शूरवीर महाराज, तर आपल्या मुलासारखे आपण स्वतः यावं. महाराजांच्या नियोजनाचा भाग होत आहे. मानसिक खच्चीकरण, मानसिक खच्चीकरण. आणि झाला, खान प्रतापगडावर यायला तयार झाला. अटीशर्ती ठरल्या. खान प्रतापगडाकडे निघाला, पण प्रतापगडाच्या तोंडाशी रणतोंडीचा घाट, रणतोंडीचा इतका निबिड आणि इतका भयान की तोंड रंगल्याशिवाय तिथून पुढे सरकतच नाही. खानाचं 40,000 सैन्य, पण 20,000 रणतोंडीच्या घाटातच अडकलं. 20,000 कसं पुढे सरकलं. तोपर्यंत महाराजांचं पत्र मिळालं, अवघे 1000 सोबत आणले तरच भेटू, मरता क्या न करता. आता काय तिथनं जातो का परत. बिचारा खान 15,000 तिथेच ठेवली, 1000 घेऊन पुढे निघाला. महाराजांचा आणि त्यांचं ठरलं होतं सोबत फक्त 10 अंगरक्षक असतील, पण ते एका बाणाच्या अंतरावर आणि श्याम्यानात प्रत्येकासोबत 2 माणसं राहतील. ठरल्यानुसार सगळी तयारी सुरू झाली. महाराजांनी स्वतः जातीनं प्रतापगडाच्या माचीवरचा भेटीचा श्याम्याना उभारला. देखना आरसपान संपत्तीचे अफाट लूट केले. रेशमी वस्त्रांचा हिरेमोती मानकर चढवलेला, सोन्याच्या झालरी लावलेला, उंची अत्तर उंची मध्ये ठेवलेला. बघावं, बघतच राहावं इतका देखना. का महाराज खानाला राजवाड्यात लुटू शकत होते, मला दाट घेऊ शकत होते. श्याम्याना का बरं तू साधा उभारावडा ताडपदरीचा, रेशमी वस्त्राचा का, हिरेमोती मानकर चढवलेला का, सोन्याच्या झालरी लावलेला का, उंची अत्तर उंची मध्ये ठेवले, सगळं का? कारण हे सगळं खानाला आवडत होतं. मानसशास्त्र आहे राजांचं, सगळं आवडत होत. मला एका प्रश्नाचं उत्तर नाही. आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील तर घरात स्वागताला आधी हजर कोण असतं? आपण का पाहुणे? आपल्या घरी पाहुणे येणार आहे, मग घरात आधी हजर कोण? आपण. मग अफजल खान महाराजांकडे पाहुणा म्हणून येतोय, मग श्याम्याला स्वागताला आधी हजर कोण पाहिजे? महाराज. पण आहेत का? नाही. पहिल्यांदा महाराज दिसून उपयोग नाही. खानाला पहिल्यांदा महाराज दिसले तर खानाचा राग तसाच राहील. जिंदा या मुर्दा पेश करणार. महाराज नाही श्याम्याला पहिलं काय दिसलं पाहिजे? सोनं नाणं हिरे मोती मानक. आणि खानाने ते बघितलं, वा बहुत खूप. खान निम्मा खाली विसरला. कशाला आलतो? मानसशास्त्र. बघा ना, आपण रस्त्याने निघालो, डोक्यात भयान रागाय, रस्त्याने चालता चालता चाललंय. देव नुसता दिसावाच आज नाही तोडावला तर सांगतो, देव फक्त भेटावाच वास ध्वंसतच चाललोय. आणि असल्या रागात आपण निघालेलो असतानाच आपल्या वाटेत आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती येते आणि मग तिच्याकडे बघायच्या नादात आपण कुठं निघालेलो हीच लक्षात राहत नाही. तेच केलं महाराजांनी. महाराजांना मारायला आलाय खान, पण त्या सोनं नाणं हिरा मोत्याच्या नादात खान इतका गुरफटला की विसरला कशाला आलोय. पण त्याहून कडे गोपीनाथ पंतांची. गोपीनाथ पंत म्हणाले, खान साहेब महाराजांनी हे सगळं आपल्यासाठीच दिलंय, म्हणजे हे फक्त श्यामेलाच नाही राहणार, भेट झाल्यावर तुम्ही घेऊन जायचे आहे. आता एवढा ऐकल्यावर तर खान हिशोबच करत बसला, सोनं किती आहे, हिरे किती आहेत, मानकं किती आहे, ह्या नादात का आलोय, कशाला. गाफील. महाराजांनी मात्र पूर्ण नियोजन केलं. भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. वेळही ठरली दुपारी बरोबर 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? श्याम्याला कुठं आहे? पायथ्याला खाली. महाराज कुठून येणार आहे? गडावरून खाली येणार आहे. सूर्य माथ्यावरच का? तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात गडावरनं येणाऱ्या राजांना खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजाकडे बघायचं म्हटलं तर त्याच्या डोळ्यात सूर्याची किरण घुसावी. त्याला काही दिसू नये. काही. महाराजांनी योजनेनुसार आपली माणसं निवडली. सोबत घेतले जिवा महाला, दानपट्टा फिरवणार. आता जिवा महालाच का? खानासोबत सय्यद बंड आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त
आता संभाजी गावचीच का? अफजल खान तसाच आहे ना आधी पार. पैलवान कुस्तीसाठी उतरवायचे तर एकाच गटाचे असावे म्हणजे कुस्ती रणते. माणसाची पारख आणि माणसाची निरख शिकावी ते राजांकडे. आणखी 8 अंगरक्षक घेतले आणि राजा निघाले. पण जाण्यापूर्वी राजाने प्रत्येकाला नियोजनानुसार जबाबदारी दिली. महाराजांनी जीवा महाराजांना सांगितलं, जीवा तू आमच्या बरोबर खाली येतोस, तू आमच्या बरोबर शामनात आतही येतोयस, पण शामनात आत आल्यावर तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बास. संभाजी गावच्याला सांगितलं, संभाज तुम्ही आमच्या बरोबर खाली येताय, पण तुम्ही शामनात आत यायचं नाही, तुम्ही शामनाच्या बाहेरून तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही. आमच्या दोघांचं आत काय चाललंय तुम्हाला देणं घेणं नाही, पण शामेनातनं जर अफजल खान जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही. त्याची जबाबदारी त्यांना. प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिल्या आणि महाराज निघाले. चालता चालता परत थबकले. जीवा महालाला विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा महालांना काही कळेना. खानाच्या भेटीला निघाला, तलवार घेतली असेलच की कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जीवा कात्री आहे का? जीवा म्हणला, जी आहे. आता जीवा नाभिक समाजाचा. महाराज म्हटले, जीवा आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. केस ओढल्यावर काय वेदना होतात ते आपल्याला माहिती आहे. खानाच्या भेटीत खानानं जर अशी काय कृती केली तर त्यामुळे तो क्षण आपल्याला संपवणारा ठरू नये म्हणून महाराज जीवाला सांगतात, जीवा आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक की भेटी वेळी खानाच्या हातात नाही आली पाहिजे. आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात, सूक्ष्म नियोजन. इतकं सूक्ष्म नियोजन करून महाराज निघाले. 12:30 वाजता गडावरून निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले. बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. शिवाजी महाराज येत आहे. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे देखणं रुबाबदार राजे शिवराय आज ते कदम येताना दिसले. तसं खानानं वकिलाला विचारलं, हे शिवाजी राजे? वकिलांनी मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला. भाऊ फैलावले, अहो शिवाजी राजे आणि गळापिटीसाठी राजे फुडाले. खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊ राजेंच्या पाठीवर पडले. दापडला जोर वाढला. मी त्यावेळी गेली. राजा गुदमरले. त्याच वेळी खानाची कट्यार राजांच्या मस्तकावर पडत निसटली. दगा जाणवला, भागदगा निघाली. खूप असली खानाच्या पोटात. दगा कोतळा बाहेर पडला. खान कोसळला. पण त्याच वेळी कृष्णाजी वास्कर फुडाला. राजांच्या मस्तकावर वार दिला. राजे फिरले, कृष्णाजी कापला. तसा सय्यद बंडा पुढे झाला. आपला दानपट्टा महाराजांच्या गर्दनीवर चालवणार तोच जीवा महालाच्या दानपट्ट्याला सय्यद बंडाचा हात वरच्यावर छटला आणि इतिहास पुटपुटला. होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. एक विचार करायचा मित्र, जीवा महाला 1 सेकंद उशीर करतात. फार नाही, 1 सेकंद फक्त. तर जीवा महालाच्या दानपट्ट्याने सय्यद बंडाचा हात छाटला जायच्याऐवजी सय्यद बंडाच्या दानपट्ट्याने महाराजांचं मस्तक छाटलं गेलं असतं. महाराज आणि स्वराज्याचा ग्रंथ इथंच आटोपला असता. मग लक्षात येतं महाराजांनी या प्रसंगात जीवा महालांनाच का घेतलं सोबत. तिचं कारण हे आहे, मी जाणीवपूर्वक विधान करतो, आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी 1 चाल पुन्हा नाही टाकली आणि 1 माणूस पुन्हा नाही सोबत घेतला. माणसं आहेत अवती होती, पण प्रत्येकात प्रसंगात नायकाच्या भूमिकेत मात्र नवा माणूस आहे. जीवा महालात मला प्रतापगडच्या रणसंग्रामात दिसली. पुरंदरावर मुरारबाजी, तिथं तानाजी नाहीत. तानाजी कोंढाण्यावर, तिथं येसाची नाही. येसाची कर्नाटकात, तिथं नेताजी दिसणार नाहीत. नेताजी आग्र्याला, तिथं बाजीप्रभू असणार नाहीत. बाजीप्रभू पावनखिंडीत, तिथं सूर्याजी भेटणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस. प्रत्येक खान पडला. नियोजनानुसार असं ठरलं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दरवाजाजवळ पोचायचं. राजे पोहोचले. पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजाची नजर फिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 जाताना 10 होते. मग 1 कोण राहिला माग.
अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कोणीतरी अंगरक्षक पुटपुटला. राज संभाजी गावची दिसत नाहीची. संभाजी तो कुठे थांबला? कोठे रुकला तो? तोपर्यंत संभाजी गावची पाठीमागून धापा टाकत येताना दिसले. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता? कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही कापाय मागं थांबलो होतो. राजे म्हटले, संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं नियोजनात. तुम्ही खानाचं मस्तक छटत असताना पाठीमागून तुमच्यावर कुणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईंना? तुमच्या आई तर म्हणाल्या असत्या, शिवाजी राजाने स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला नाही. संभाजी एक वेळ अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पुढच्या पोरासारखं प्रेम केलं महाराजाने आपल्या सैनिकांना, उगाच नाही. पण या संभाजी गावजींना मासाहेबांनी सांगितलं होतं त्या खानाचं शीर मला दाखवायला घेऊन या. ते म्हणून एका शब्दावर बलिदान देणारी, स्वतःचं आयुष्य समर्पित करणारी माणसं या मातीत जन्माला आली ना, म्हणून स्वराज्य उभा राहिलं. म्हणून 2:30 वाजता खान मार. 2:45 वाजता मराठी सैन्य खानाच्या स्तनात तुटून पडलं. लंगडेतोड चालू झालं. खानाचं सैन्य पाठीला पहिलं पळत सुटलं. हत्ती, घोडे, उंट, शस्त्र, तोफा सगळं तिथून मारून टिपलं. जवळ गेले, ताब्यात घेतलं. महाराजांना माहिती आहे खान 4000 घोडे घेऊन आले. भले 2000 घोडी पडून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडी मिळणारच आहे. आणि मिळाली. पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार पण हवे, तर त्या घोड्यांचा उपयोग. एखाद्याला मी विचारतो, गाडी असते ना घरी? मला चालवता येत नाही ना. उपयोग काय तुमच्या गाडीचा? 2000 घोडे मिळाले पण चालवणारे घोडेस्वार नाही. उपयोग काय? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि खान मारायच्या 6 महिने आधी महाराजांनी आपल्या लोकांना सांगितलंय, 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहे. बुकिंग झालेलं आहे. काय नियोजन? खान मारणाराच, 2000 घोडी मिळणारच. मिळाल. मला आणखी एक प्रश्न पडतो. स्वराज्यावरच हे सैतानी संकट महाराजांनी 10 नोव्हेंबरला दुपारी 2:30 वाजता संपवलं. 10 तारखेला घडलं हे सगळं. मग 11 तारखेला महाराज कुठं असतील? 10ला हे घडलंय सगळं बाहेर. 11ला महाराज कुठं? शेजारी महाबळेश्वरला. मग काल एवढं टेन्शन होतं. 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? आमच्या पोरांची नुसती 10वीची परीक्षा होऊ द्या, ते लगेच घरात सांगतोय आता महिनाभर काही बोलायचं नाही. कुठं आहेत महाराज? 2:30 वाजता खान मारलाय. 2:45 वाजता मराठी सैन्य खानात तुटून पडलंय. 4-4:30 पर्यंत खानाची शस्त्र, तोफा, हत्ती, घोडे, उंट सगळं ताब्यात घेतलंय. 6 वाजता मराठी सैन्य शस्त्रसज्ज झालंय. 6:30 वाजता महाराज पोहोचले. 7 वाजता हरण महादेवचा जागर झाला आणि त्याच दिवशी सायंकाळी मराठी सैन्य निघालं. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात पोहोचले. सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले. कोल्हापूर प्रांत काबीज केला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगडावर भगवा फडकवला. पुऱ्या 20 दिवसात, 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी जिंकला आहे. जगाच्या पाठीवरची सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे स्वराज्य. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलंय. का? आराम माहितीच नाही. विश्रांती सवालच नाही. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास. तुम्हाला यश कधी मिळतं? तुम्ही तुमच्या ध्येयाशी समर्पित पूर्ण एकरूप होता तेव्हा आपल्या ध्येयाच्या दिशेनं त्या एकाग्रतेनं जायला हवं, तेव्हा यश मिळतं. महाराजांनी ते सांगितलं.
महाराजांनी पन्हाळा घेतला आणि पन्हाळ्याच्या पायथ्याच्या खेडेगावातली काही तरणीबाण जिगरबाज पोरं महाराजांच्या स्वराज्यात सामील झाली. त्यातच एक जण होता शिवा काशीद. नाव राजांचंच, रूपही राजांच, दिसायचा हुबाव राजांसारखा, मिशी ठेवणार राजांसारखी, दाढी राखणार राजांसारखी, डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शोभांसारखं. दुसरं सुचतच नव्हतं त्याला. काय विलक्षण असेल होतो काय. पण त्याच वेळी पन्हाळ्याला सिद्धी जोहरचा वेढा पडला. 65,000ची फौज महाराजांना वेड्यात अडकून बसली. नेताची बालकर्णी छापा टाकला पण बळ तुकडं पडलं आणि राजांना पळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा. आणि त्या दिवशी राजाने बोलावणं ठरलं. नुकताच स्वराज्यात आलेला हुबहू आपल्यासारखा दिसणारा शिवा काशीद. शिवा काशीद येतात झाला. राज बोलावणं ठरल्याची. ओ शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचा. तसा शिवा हरकला, झपाट्याने आत गेला, राजांचा वेश परिधान केला, राजांचा जिरेटप मस्तक चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजाच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी आणि बघत राहिले राजे. शिवा, शिवा आरशात आमचाच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतो. शिवा राज, राज म्हणजे तर सिद्धी आम्हाला ओळखायचा नाही आणि स्तब्ध निस्तब्ध झालं. राज शिवा तुला कसं कळलं? आम्ही आमचं रूप देऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला. राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव नाही. तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ती कळतं आम्हासनी. राज, राज, राज त्या किडा जातो की लढतो की भिडतो की जमते सिद्धीला. तसं राजा सरदिशी पुढे चाले. शिवाला कटकडून मिठी मारली आणि राजाच्या डोळ्यातलं एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडली. अशी अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आणि त्यातून चाल ठरली. राजाने सिद्धीला निरोप धाडला. आम्ही तह करायला तयार. सिद्धी आनंद. आखिर आ ही गए शिवाजी राजे पंचे में. अब दिखाएंगे वो अल्लाह ताला की मेहरबानी बता देंगे. आणि त्याच वेळी महाराजांनी आपलं रूप दिलेल्या शिवा काशीदांनी सिद्धीशी 10ची बोलणी करायला पाठवलं. आणि त्या पावसाळी वादळी किर्र रात्री महाराज बांदल फौजेला आणि बाजी प्रभूंना सोबत घेऊन पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून विशाळगडाकडे निघाले. महाराजांचं रूप घेतलेल्या शिवाची पालखी खाली पोचली. सिद्धी पुढंच. अहो शिवाजी राजे. पालखीचा पडदा सरकला. आज ते कदा राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढं झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं शॅमेनाच्या दिशेला पडू लागली. पण त्याच वेळी 2 संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शॅमेनातून आत पडणार त्याच वेळी ते 2 संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि थबकला सिद्धी. मेहनतून नंगी तलवार लपकली. सब दिशे चालली. रक्ताची चिरकटी हाताचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला. सच बता तू ये शिवाजी राजे. आणि कडाडला शिवा. अरे हा मैं ही हूं शिवाजी राजे. मग मात्र सिद्धी वळाला त्या 2 संशय डोळ्याकडे. ते 2 संशय डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सिद्धीने विचारलं कैसे कह सकते हो ये शिवाजी राजे नहीं है. तसा फाजल खान म्हणाला हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वादाच्या मी बघितलं शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी महाराज तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपाट्यानं पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा चिरटोक मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगी तलवार लटकली. सब दिशी चालली. रक्ताची चिरकाडी हातानेचा कल्लोळ उडाला. अखेर संशयाने गर्दनीवर सिद्धी विचारता झाला. मरण्याच्या पहिले आखरी बार पूछता हूं. सच बता तू ये शिवाजी राजे आणि कडाडला शिवा काशीद. अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणाला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजांची पाठ तू काय करणार?
सोडून दे ख्वाब. महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस, इथंच माती करू. आणि त्या थोडी फिरली संशय. शिवाचं मस्तक छाटलं, रटाळा शिवा मातीत पडला. अखेरचा श्वास पुन्हा, डोळे लावले, ओठ हल्ले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला शिवा सांगत राहिला, सांगा माझ्या राजाला, हा शिवा गेला, मातीत गेला, पण नुसता मातीत नाही गेला, मातीसाठी गेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत. आणि शिवा काशी नावाचा हिटरचा अध्याय संपला. मला राहून राहून प्रश्न पडतो, 6 महिन्याची ओळख आहे शिवा काशीला आणि महाराजांची. 6 महिन्याची. या 6 महिन्यात महाराजांनी त्याच्या मुळात काय पेरलं असेल की शिवा काशी मरायला तयार व्हावा. काय बघा ना, महाराज विचारतात, शिवा आमचं रूप घेतोस? ए शिवा सिद्धीच्या पेटीला जातोस? हो रे शिवा, मरायला तयार होतोस? होतो. गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला, असंख्याने आपलं बलिदान दिलं, तेव्हा स्वराज्य उभा राहिला. हा सह्याद्री अभिमानानं आम्ही ज्याच्याकडे पाहतो तो आमच्या पिढींना दिसतोय ना, त्याचं कारण हे स्वराज्यासाठी स्वतःला त्या सह्याद्री खाली गाडून घेतलेले महारथी आहेत. त्यांच्यामुळे तर या सह्याद्रीची उंची वाढली. त्यांच्यामुळे प्रश्न पडतो आम्हाला, 20-22ची कोळी पोरं स्वराज्यासाठी हसत हसत मरण स्वीकारत गेली. आमची 20-22ची पोरं काय करतात आता? ज्यानं मोबाईलची निर्मिती केली तो सांगतो आमच्या पोरांना 18 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका. त्यानं स्वतःच्या मुलालाही दिला नाही. आमची मुलं कुठं आहे? रात्री झोपेच्या आधी 5 मिनिटं रील्स बघूया म्हणून आपण मोबाईल हातात घेतो आणि पहाटेचे 5 कधी वाजतात आपल्याला कळत नाही. उद्याच्या पिढीचे मेंदू बर्बाद करत निघालोय आपण. 30 सेकंदाची रील असते, इतक्या झटपट मेंदू विषय बदलूच शकत नाही. पोरांची मनं एकाग्र होईनात, पोरं मैदानावर दिसेनात. 30 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक येत आहेत, 40 वर्षाच्या पोराच्या किडन्या बाद होत आहेत. पोरांच्या खांद्यांवर बापांची प्रेत जावी तर बापांच्या खांद्यावर पोरांची प्रेत निघालीत. कुठल्या दिशेला निघालो आम्ही? इतिहास कसा घडवता येतो? विक्रम कधी तयार करता येतो? 2963 वनडे मॅचेस झाल्या जगाच्या क्रिकेटमध्ये. वनडे मध्ये एकालाही द्विशतक करता 2963 मॅचेस, एकालाही नाही. पण 16 वर्षाचा सचिन तेंडुलकर फेब्रुवारी 2010 मध्ये मैदानावर उतरला आणि जगाला जे शक्य झालं नाही त्यांनी करून दाखवलं. वनडेत पहिलं द्विशतक त्यांनी केलं. कोण म्हणलं विक्रम करता येईल? सचिन तेंडुलकरला दुसऱ्या दिवशी विचार. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिले सगळे पेपर हातात घेतले असतील. प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावर तुमची बातमी, मास्टर ब्लास्टरचं द्विशतक. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मोबाईल हातात घेतला असेल, सगळ्यांचे मेसेज, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. सचिन तेंडुलकर काय म्हटलं माहितीये? 25 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 25 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर. मी रविवारची सुट्टी घेतली नाही, मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. 25 वर्ष रोज मी रोज उठल्या उठल्या पेपर हातात घेतला असताना मी क्रिकेटचा देव झालो नसतो. मी हातात मोबाईल घेऊन बसलो असतो ना, मला भारतरत्न मिळालाच नसता. ज्याला काही गाठायचंय तो असला फालतू वेळ खर्च करतच नाही. आमचं उठला की मोबाईल, तू कोण सीएम आहे का डीसीएम आहे? नाही, महाराष्ट्रात रात्री काय घडलं कळलं पाहिजे. अरे गप ना. पण तुला मेसेज काय? गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब. सोन्यासारखी सकाळ बरबाद करतो. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तुम्ही कधी टीव्हीवर ऑडी, रेंज रोवर, रोल्स रॉयस ह्या गाड्यांच्या जाहिराती बघितल्या? ऑडी, रेंज रोवर नाही का? कारण त्या कंपनीला माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करण्याची पात्रता ऑडी घ्यायची असू शकत नाही. तो आपला ग्राहकच नाही.
मोबाईलवर कधी जाहिरात बघितली ऑरीची? मोबाईलवर जाहिरात कुठली? रवी सर्कल 3000 कमाव. कोण आहे आपण? जगाचा आजच्या घडीला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? एलॉन मस्क. बापदाद्याची श्रीमंती नाही, एकट्यानं स्वतःच्या आयुष्यात कमावलेली श्रीमंती आहे. कशाच्या बळावर? आता एकदा बसला ना तो, पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो, मला पुढच्या 10 वर्षात काय करायचं आहे हे त्याचा आज करतो. पहिला माणूस आहे ज्यांनी सांगितलं 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, मग गाड्यावर कशावर पडतील. दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी ही एलॉन मस्कची आहे. 10 वर्ष काय करायचंय तो आधी ठरवतो आणि एकदा ते ठरलं की परत बसतो. मला जे 10 वर्षात करायचंय ते 1 वर्षात कसं करता येईल? 1 वर्षात म्हणजे इतरांना एखादी गोष्ट करायला 10 वर्ष लागत असतील, एलॉन मस्कला 1 वर्ष लागतं. 1 वर्ष लागतं. बघा ना, बाहेर अप्रप्रप्र पाऊस पडतोय आणि तुम्ही पावसाचं पाणी आणायला गेला, तुम्हाला किती पाणी मिळेल? जेवढं भांड तुम्ही घ्याल तेवढं पाणी मिळेल. एखाद्याने तांब्या न्यायला तर तांब्याभर, बादली नेली तर बादलीभर. बरं, ह्या पावसाचा काही दोष आहे का? तुम्हाला किती पाणी मिळतंय? तुम्ही मोठं भांड घ्या ना, म्हणजे अधिक पाणी मिळेल. त्या परमेश्वराचं तेच म्हणणं आहे, स्वप्न मोठी बघा ना, किरकोळ काय बघता? देणारा तो. तुम्ही जेवढं भांड घ्याल तेवढं द्यायला तयार आहे. एलॉन मस्क तेच सांगतोय, छोटी का स्वप्न बघायची. पूर्वी देश यान सोडायचे अवकाशात. एलॉन मस्क पहिला माणूस आहे एकट्याचं यान जातं अवकाशात. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकली, नासाला सुद्धा परत आणणं शक्य झालं नाही. एलॉन मस्कनं स्वतःचं यान पाठवलं, सुनीता विल्यम्सला अंतराळ स्थानकातनं परत पृथ्वीवर आणलं. एका महिन्यात 50,000 गाड्या बनवायच्या ऑर्डर त्याला मिळाली. 50,000 अशक्य आहे, इम्पॉसिबल. शक्यच नाही एका महिन्यात 50,000 गाड्या. पण तो एलॉन मस्क आहे, आय कॅन, मी करेन. काम सुरू केलं, पण नेमकं त्याचं मशीन टूल दिले. मशीन टूल फ्रान्सला मिळतंय. त्याने फ्रान्सला फोन लावला, मशीन टूल हवाय. फ्रान्सची कंपनी म्हणजे ठीक आहे, देऊ, 2-3 दिवसात पोहोचवतो. 2-3 दिवस एवढा कोणाकडे वेळ आहे? त्याने स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनी, काम रुकना नाही चाहिए. का? तो जगातला श्रीमंत आहे, त्याला वेळेची किंमत माहिती आहे. त्याला माहिती आहे वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, घड्याळ बंद करून वेळ वाचवता येत नाही, आपला वेळ कुणाला उधार देता येत नाही, दुसऱ्याचा वेळ आपल्याला उसना घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. त्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं, त्याला जग जिंकता आलं. का 35 वर्षात महाराजांनी राज्य उभारलं? वेळ नाही त्याच्याकडे. परवा त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. कसा केला असेल? लोक, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, कसा सेलिब्रेशन असेल त्याच्या वाढदिवसात? अख्ख्या अमेरिकेत बॅनर लावले असतील, आमचे आधारस्तंभ. काय सेलिब्रेशन असेल वाढदिवसाचं? त्यांनी स्वतःच्या 47व्या वाढदिवशी 24 तास अखंड काम केलं. 1 मिनिट झोपला नाही त्या दिवशी तो. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. का? जगातला श्रीमंत आहे. आमच्या 10वीच्या पोराचा वाढदिवस असो, ते वर्गात दिवसभर चॉकलेट वाटते, बर्थडे आहे. काय श्रीमंत आहे तो? ध्येय ठरवा आणि ध्येयाशी समर्पित व्हा. महाराजांनी ते केले. स्वराज, स्वराज आणि स्वराज. रयतेचं कल्याण, रयतेचं राज्य. हा इतिहास त्यामुळं घडला, उगाच नाही. वाईट वाटत 10वी-12वीची पोरं गांजा घेतात. काय दुःख आहे हो. नशिबवान आहे तुम्ही. इतकं होऊन सुद्धा सांभाळणारे आई वडील तुम्हाला लागले. आई वडील राबतात. कृतज्ञता नावाचा एक शब्द आहे आपल्या संस्कृतीत. पूर्वी आमची आजी सायंकाळ झाली की तुळशी पुढे दिवा लावायची.
मला वाटायचं की अंगणात उजेड पडावा म्हणून दिवा लागलाय. मी एकदा आजीला विचारलं, आई आजी का ग? आजी म्हटली, तो सूर्यराजा दिवसभर आपल्याला प्रकाश देतो म्हणून ही सृष्टी जिवंत आहे. आपण त्याच्या इतका प्रकाश नाही देऊ शकत, पण त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून एक मिनिमिटी पंथी तर लावू शकतो. जेवायला बसलो की आजी सांगणार की ताटाच्या बाहेर एक घास काढून ठेवा. आम्हाला वाटायचं किड्या मुंग्या ताटात येऊ नये म्हणून आपलं त्यांचं त्यांना ताटाच्या बाहेर ठेवा. नंतर आजीनं सांगितलं ही भूमी माता अन्नधान्य उगवते, आम्हाला जिवंत ठेवते. या भूमीसारखं आपल्याला अन्नधान्य निर्माण नाही करता येणार. ही भूमी एवढं आपल्याला देते, तिच्याबद्दल कृतज्ञता म्हणून एक घास तिच्यासाठी बाहेर काढून ठेवायला हवा. जगाच्या पाठीवर अशी गोष्ट नाहीये जिच्यावर एखादं बीज ठेवलं की त्यातून वृक्ष तयार व्हावा. अशी अद्भुत आणि अलौकिक ही भूमी आम्हाला दिली आहे, जिच्यासाठी अनेकांनी रक्त सांडलं आणि हे स्वातंत्र्य आमच्या वाट्याला दिलं. त्या भूमीबद्दल आम्ही काय कृतज्ञता बाळगतो. जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र नाही तयार झालं ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं. असं अद्भुत आणि अलौकिक शरीर नावाचं यंत्र त्या परमेश्वरानं बनवलंय. जगातल्या कुठल्याही शास्त्रज्ञाला हे यंत्र पुन्हा बनवायची क्षमता नाही, अजिबात नाही. पण आमचं काय चाललं, या शरीराबद्दल आम्ही किती कृतज्ञ आहे. सांगा ना आमच्या पोरांना संपत्ती कशात आहे कुठं आहे ती. माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी डोळ्यांची घेत नाहीत. घेतली असती तर चष्माच लागला नसता. माणसं स्वतःच्या गाडीची जेवढी काळजी घेतात तेवढी हृदयाची काळजी घेत नाही. असंच मिळाले. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची, तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाख. आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्या बरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळ आहे. एका रक्तवाहिनीची किंमत जर 1 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली? 2 डोळे दिले, एखादा डोळा बाद होतो, नवा डोळा बसवता येतो. नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख. 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. 2 किडन्या दिल्या, नको ते माणसं आपले पान करतात, मद्यपान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडन्या बदलून घ्या, किडन्या बदलून मिळतात. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख. 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी 3 लाखाची, डोळे 40 लाखाचे, किडन्या 80 लाखाच्या. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना ही करोडो अब्ज रुपयांची शरीर नावाची इस्टेट देऊन पाठवलंय. ही इस्टेट जपाना कुठल्या प्रॉपर्टीच्या मागे लागतो? 2 तास पोरं मैदानावरच असली पाहिजेत, खेळलीच पाहिजे, मातीशी नाळ जोडलीच गेली पाहिजे, किंवा उद्याची पिढी घडेल. व्यसन मोबाईलचं असू द्या, नाहीतर वाईट गोष्टींचं ते तोडायला हवं. आयुष्य एकदाच मिळतं. आम्हाला चिरंतन राहायचं आहे का बरं झालं गेला असं लोकांनी म्हणायचं हे आपण ठरवायचं असतं. 350 वर्ष उलटून गेली. आम्ही महाराजांना कणभर विसरू नाही शकलो. तुमचे आमचे बापूजादे महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले, आजही जिवंत आहेत. महाराजांचं नाव घेतलं की तानाजींचं नाव येतच, बाजीप्रभूंचं नाव येतच, मुरारबाजींचं येतच. अमरत्व मिळाली. आयुष्य किती होती अहो, शिवा काशीत तर 23-24 वर्षाचा आहे. पण आज 350 वर्षानंतरही आम्ही अभिमानानं त्यांची बलिदान गाथा सांगतोय. जिवंत आहे शिवा काशीत. आमच्या पोरांना सांगा ना, कार्याने अमर व्हायला, पिढ्यानपिढ्याने आपलं नाव घ्यावं, असं कर्तृत्व गाजवायला. महत्वाचं ते असतं. मी नेहमी एक जाता जाता गोष्ट सांगतो. एक छोटस खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आई तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे, मी आज रात्री लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठो. मुलगा जत्रेला जाणार म्हटलं, आईच्या काळजात चर्र झाला. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयाची नोट तरी ठेवली पाहिजे. पण त्या माऊलीला प्रश्न पडला, आपलं घर गरिबीचं, दुःखाचं, पुराशी गरिबी घेऊन झोपतो, पोराला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, आणावे कुठून? ती माऊली विचार करत बसली. शेवटी तेवढी
राब राब राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले, तर प्रसन्न मनानं घरी आली. आता विश्वास होता पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरग शाळेतून घरी आलं, आईला म्हणाला, आई मी संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा झोपी गेला, पहाटे लवकर उठला, आईला उठवलं, आई लवकर भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. पोरगा आंघोळीला गेलं, आई चुली पुढे गेली. लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावर तिनं भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंद निखाऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परत आलं, ताटावर येऊन बसलं. आईला म्हणाल, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावरची भाकरी काढली, मोडली दुमडली, पोराच्या थाळीत टाकली. तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर, उशीर होतोय. आईने इकडे तिकडे बघितलं, लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंद झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं, पण सापडत नव्हतं. पोराच्या रोळी घुमत होती. आई लवकर. शेवटी आईनं विचार नाही केला, तशाच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेलं उचललं. चर्र दिशी चटका बसला, कळ पार मस्तकात झिंझिन्यात गेली. डोळ्यातनं खळदिशी अश्रू सुटला. हात झटक्यात मागा आला, चटका सोसवेना, पदरात गुंडाळला गेला. तर तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईला भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा चर्र दिशी चटका बसला. कळ पार मस्तकात खळदयात करत गेली. डोळ्यातनं खळदिशी अश्रू सुटले, पण घट्ट धरलं पातेलं. सगळा चटका सोसत पोराच्या थळीत दूध ओतलं. दूध ओतताना पोरानं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुसकरून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्या घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयाची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. घरघर फिरणारे पाळणे बघितले, जिलेबी बघितली, पाताशी बघितली, खेळणी बघितली. हरपून गेलं, बहरून गेलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दराशी वाट बघत होती. पोरग लांबून येताना दिसलं. आईला हायसं वाटलं. आई लगबगीनं जवळ गेली, पोरला कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. त्याला विचारलं, अरे काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? खेळणी घेतलीस? 10 रुपये दिले होते तुला, काय केलंस त्याचं? तसं पोरगा आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणाला, अगं थांब तरी, धीर तर धर, सांगतो तर. आई म्हणली, सांग ना लवकर, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणाला, आई डोळे मिठ. आई म्हणली, का रे? नाही नाही, डोळे मिठ आधी. आईने डोळे मिटले. हा, मिटले डोळे. तसं पोरगा, आई डोळे मिटा नीट, घट्ट उघडायचं नाही अजिबात. आई म्हणली, होय बाबा, मिटले डोळे घट्ट. आता दाखव बघू, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? आणि त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशातून आणलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं खळखळ खळ अश्रू गळायला लागले. अरे धन्य झाली कुसुमाची, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. दिवसभर जत्रेत फिरायची, गगन फिरणाऱ्या पायने बघितल्याची, खेळणी बघितल्याची, भूक लागली असेल, रुपया मोडून पोटासाठी काहीतरी खावंसं वाटलं असेल, पण पोरगा दिवसभर जत्रेत उपासपोटी वनवन करत फिरलं. ते काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि माझ्या आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून ते येताना 10 रुपयाची सांडशी घेऊन आले, ज्याला मी पक्कड कैची म्हणतो. आमची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसते. गाईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत? कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते, त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्यांनाच समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते. छत्रपती शिवाजी महाराज असे होते, ज्यांना आईच्या चटक्याची जाण होती, मातेच्या चटक्याचं भान होतं आणि ज्यांच्या ओठावर नयतेच्या प्रगतीचं गान होतं. त्यातून घडलं हे स्वराज्य. शिवछत्रपतींचे ते विचार अंतकरणात रुजावेत, महाराजांसारखे आचार आमच्या हातून घडावेत आणि पुन्हा या राजगड तोडण्याच्या मधात शिवप्रभूंना अपेक्षित असणार स्वराज्य आई म्हणाईच्या आशीर्वादानं उभा राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. नवरात्रोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो.